तपोवनातील झाडं तोडून होणाऱ्या प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला अखेर स्थगिती मिळाली आहे। मंत्री गिरीश महाजन यांनी ही नाशिकमध्ये माहिती दिली आहे। वृक्षतोड करून तपोवनातील जागेवर साधू महंतांसाठी भव्य डोम उभारला जाणार होता आणि हाच डोम पुढील 33 वर्षांसाठी खासगी कंपनीमार्फत एक्झिबिशन सेंटर अर्थात प्रदर्शन केंद्र म्हणून वापरला जाणार होता। पीपीपी तत्वावर होणाऱ्या या प्रकल्पाला पर्यावरण प्रेमींनी विरोधही केलेला होता। गिरीश महाजन यांनी ही महत्त्वाची माहिती दिलेली आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी किरण ताजणे सध्या आपल्यासोबत आहेत। किरण, गेल्या काही दिवसांपासून आपण बघतोय की नाशिकच्या तपोवनामध्ये पर्यावरणप्रेमी आणि नाशिककर चांगलेच आक्रमक झालेले आहेत आणि राजकीय पक्ष देखील या सगळ्या आंदोलनामध्ये उतरलेले आहेत। आणि प्रामुख्याने जर बघितलं तर आगामी काळातील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने साधूग्राम त्या ठिकाणी तयार केलं जाणार होतं आणि त्या पुढील काळामध्ये माईस सेंटर म्हणजेच एक्झिबिशन सेंटर हे 33 वर्षांच्यासाठी पीपीपी तत्वावर दिलं जाणार होतं आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर नाशिककरांनी विरोध दर्शवलेला होता। त्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन यांनी याबाबत जी निविदा काढली गेलेली आहे त्याला स्थगिती देऊ अशा स्वरूपाची माहिती दिलेली आहे। त्यामुळे एकूणच जर बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून उभारलेला जो लढा होता त्या लढ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिककरांना यश आलंय असं म्हणायला हरकत नाही। तर दुसऱ्या बाजूला प्रशासनानं देखील या सगळ्या पार्श्वभूमीवर तोच भूमिका घेणं अपेक्षित होतं। अशा सगळ्या परिस्थितीत सामंजस्य भूमिका घेऊन मंत्री गिरीश महाजन यांनी या ठिकाणी जे नाशिककरांवर येत्या काळामध्ये संकट उभारलं जाणार होतं ते दूर करण्याचा प्रयत्न या निमित्तानं केलेला आहे। बरोबर, नक्कीच किरण, खरं तर या सगळ्यामुळे आता नाशिककरांच्या लढ्याला यश आलं असंच म्हणावं लागेल। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।